नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळच्या झटपट बातम्या. नीरा देवघर 39, पाटकर धरणात 48% पाणीसाठा, 10 मार्चला पाणी सोडणार, पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता. कापसाच्या भावात 800 रुपयांची वाढ, सोनपेठ शहरातील स्थिती, भाववाढीकडे लागले लक्ष. काक्रंबावाडीच्या द्राक्षाची उत्तर प्रदेशातही वाढली गोडी, वाराणसीच्या बाजारपेठेत वाढली मागणी. घरात साठवलेल्या पांढऱ्या सोन्याला मिळणार का भाव, तेजीनंतर 200 रुपयांची झाली घसरण. दुष्काळाच्या अनुदानासाठी 32,000 शेतकरी पात्र, सोयगाव तालुक्यासाठी 35,81,00,000 रुपये मंजूर. आंब्याची गोडी यंदा वाढणार, गावरान देशी विदेशी आंब्यांना भरपूर लागवड, भरघोस उत्पन्नाची शक्यता. पहिल्याच दिवशी 100 क्विंटल धान्याची आवक, निरखेड बाजार समितीमध्ये खरेदीचा शुभारंभ. शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता हवा, मग खाते डेबिट इनबिल केले का, हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात. धान लागवडीतून मजुरांना 4 महिने रोजगार, मजुरांच्या स्थलांतरण थांबविण्यास मदत. 1 एकराचे खळे हाती आले 2 पोते, हरभरे खरीपानंतर रब्बी हंगामालाही फटका. सोयाबीनला दर हमी भावाच्या खाली, शेतकरी हवालदिल 150 रुपये कमी दर. छोट्या उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांना ठरणार लाभदायक, आदिवासी विकास मंत्री गावित यांचे शिरवाळ येथे प्रतिपादन. शक्तीपीठने मिरज, तासगावच्या बागायतीवर नांगर, मणिराजुरीचा द्राक्षपट्टा संकटात. कांदा निर्यातीचे नोटिफिकेशन निघाले, UAEला 14,400 तर बांगलादेशला 50,000 टनास मान्यता. बेदाणा उत्पादनाचा हंगाम थंडावला, नैसर्गिक आपत्तीचा परिणाम, उत्पादन 30% घटण्याचा अंदाज. सोलापुरातील 25,000 शेतकरी PM सन्मान निधीपासून वंचित, कृषी विभागाकडेच 20,000 अर्ज प्रलंबित. राज्य बँकेकडून साखर मूल्यांकनात 100 रुपयाची घट, खुल्या बाजारातील दर घसरलेले निर्णय. उत्तर भारतात अनेक राज्यांना बर्फवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ उत्पादनात 40% घट, बदलत्या वातावरणाचा शेतकऱ्यांना फटका. सोलापुरात डाळिंबाच्या दरात पुन्हा सुधारणा, आवकेमध्ये झाली घट. सांगोल्यातील ट्रान्सफॉर्मरसाठी 2 कोटींचा निधी. दक्षिण सोलापुरातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न, सीना नदीवरील पूल बांधकामाचे भूमिपूजन.